जे उठती शब्दांकुर बदे वैखरी अपार, जे शब्दांचे अभ्यंतर उकलून दावी. जे उठती शब्दांकुर म्हणजे काय, तो शब्दांचा जो मूळ असतो, शब्दांचा जिथून उगम असतो ती शारदा माता. जिथे अंतरी आपल्या शब्दांचा उगम कुठे होतो तर कंठात होतो. बघा, शारदा माता उत्तमाची असेल तर सगळं काही उत्तम असतं, सगळं काही उत्तम बोलतो. जे जे दुनियेमध्ये पैसा कमवण्याचं साधन आहे, हे साधन जे बघा नुसतं हाताने खुणून पैसा नाही कमवू शकत, पण वाणीने बोलून पैसा कमवतात. बघा किती किती उदाहरणं आहेत शारदा मातेची. जो कीर्तन करतो त्याच्याने सुद्धा पैसा कमवतो. ही शारदा माता उत्तमाची आहे. कीर्तन करतात, कितीतरी त्या कीर्तनामध्ये पब्लिक असो, कितीतरी कीर्तनामध्ये भक्त असतात, किती रंगतात त्या कीर्तनामध्ये. बघा तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये किती किती भक्त रंगत होते, झुमत होते, नाचत होते, पांडुरंग पांडुरंग बोलत होते. ही पण कोण आहे तर त्या कंठामध्ये असलेली शारदा माता आहे. का आहे तर जो शब्दांचा मूळ आहे आणि उन्मेष आहे, शब्दांचा जो उगम आहे ती शारदा माता. त्या शारदा मातेला कोटी कोटी नमन आहे. वदे वैखरी अपार, वदवून घेतो. या वैखरी, वैखरी म्हणजे काय तर वाणी, वाणीतून वदवून घेतो. बघा कोणाकोणाच्या वाणीतून सत्य वधून घेतो, कोणाकोणाच्या वाणीतून, आणि सत्य वदवणारी ही शारदा माताच आहे. पण जो बघा ज्याचं जो जाणीवेत आहे, जाणीवेमध्ये आहे, तशी तशी ती शारदा माता काम करते. जो नेणीवेत आहे त्या नेणीवेप्रमाणे ती शारदा माता काम करते. जाणीवेत म्हणजे काय, जो जाणीव आहे त्याला सगळी, त्याला जाणीव आहे की हे करता करिविता परमेश्वर आहे, सगळीकडे करता करिविता परब्रह्म आहे, याची जाणीव आहे. तो कधी कोणाला दुखवत नाही, परिवारात नाही, कुटुंबात नाही, शेजारी नाही, पाजारी नाही, गावात नाही, जिल्ह्यात नाही, कुठेच नाही कोणाला दुखवत. तो जाणीवेत आहे. तिथे शारदा माता उत्तमाची आहे आणि नम्र आहे. पण जिथे जाणीव नाही, मी अगोदरच तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे, जिथे जाणीव नाही, कुंभकर्णाचं उदाहरण दिलेलं आहे, तिथे शारदा माताने काय केलं दिलेलं आहे. वदे वैखरी अपार, वैखरीतून अपार वधवून घेतो ती शारदा माता. जे शब्दांचे अभ्यंतर, जो अंतर्गर्भामध्ये जे शब्द फुटतात, जे अंतर्गर्भामध्ये, अंतर्गर्भ कुठे आहे आपल्या तर परा, परा म्हणजे आपली पोट. ह्या पोटामध्ये बघा अंतर्गर्भातून जे शब्द फुटतात, काय कायांच्या अंतर्गर्भातून उत्तमाचे शब्द येतात बाहेर. पण हे कधी, जेव्हा ती व्यक्ती मोठी मोठी होते, तो बाळ मोठा मोठा होतो, तसे त्या गर्भातून काय करतात शब्द फुटत जातात. मग काही आई म्हणते माझी बाईने खूप बोलते ग, आणि काय काय विचारते प्रश्न. मग ही प्रश्न विचारणारी कोण आहे तर तिच्या अंतर्गर्भामध्ये काय शब्दांचा अंकुर फुटत असतो, विचारत असते ना परमेश्वराबद्दल. जे विचारते तिथे उत्तमाचं कार्य करते शारदा माता. उकलून दावी, जे योग यांची समाधी, जे धारिष्ठांची कृतबुद्धी, जे विद्या अविद्या उपाधी तोडून टाकी. बघा शारदा माता सांगितलं अगोदर, जो जाणीवेत आहे, जो जाणीवेत आहे तिथे शारदा माता उत्तमाचं कार्य करते. पण योगी स्वतःबद्दल योग साधन करत असेल, एखादा राज्य मिळवण्याबद्दल योग साधन करत असेल तर ती समाधी तोडत असते. पण समाजाबद्दल, देशाबद्दल, पूर्ण जगाबद्दल जर योग साधन करत असेल तर त्याची समाधी कधी तोडत नाही शारदा माता. बघा जे धारिष्ठांची कृतबुद्धी, बघा धारिष्ठांची कृतबुद्धी म्हणजे जे निश्चय करणारे आहेत. बघा साधना जेव्हा करतात तेव्हा त्यांना 12 वर्ष तपश्चर्या करायला लागतो. जो समाजासाठी करतो त्याला पण 12 वर्ष तपश्चर्या करतो,
करायला लागतो. पूर्वी 12,000 वर्षे तपश्चर्या करायला लागायची. वाल्या कोली घ्या, वाल्मिकी महाराज, वाल्मिकी ऋषी. बघा, वाल्याचा वाल्मिकी झाला, कशामुळे झाला? असाच झाला का? कंठामध्ये शारदा माता काय सांगितलं इथे? शब्दांचं मूळ उन्मेष, शब्दांचा उगम जिथे ज्या अंतर्गर्भामध्ये फुटलं ना वाल्या कोल्याचं, तेव्हा त्याचा वाल्मिकी व्हायला 12,000 वर्ष लागली. कारण तेवढा त्यांनी पाप केलं होतं, 7 रांजणं भरली होती. पुढे वाल्मिकी महाराजांचा पण आलंय, वाल्मिकी ऋषींचं सुद्धा आलंय हे समास, त्याच्यावर सुद्धा समर्थाने लिहिलेलं आहे. बघा, म्हणजे त्यांच्या पण परेमध्ये शब्दांचा अंकुर फुटला आणि अंतर्गर्भात जे शब्द निर्माण झाले रामाचे, अगोदर काय होतं त्याच्या गर्भामध्ये? काय होतं? जाणीवेत जो होता तिथे पण शारदा माता काम करते आणि जो नेणिवेत आहे तिथे पण काम करतो. मग प्रत्यक्षात वाल्या कोली हा नेणिवेमध्ये होता आणि जेव्हा जाणीवेत आला तेव्हा ते शारदा माता उत्तमचं कार्य करत होती. 12,000 वर्ष तपश्चर्या करून घेतली आणि वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाला. आणि त्या वाल्मिकी ऋषींनी रामायण लिहिलं, उत्तमाचं रामायण लिहिलं. कोणाच्या आधारे? तर शारदा माताच्या आधारे. धारिष्ठांची कृतबुद्धी, निश्चय केला ना, निश्चय केला. करायला कोणी सांगितलं? तर प्रत्यक्षात कोणी सांगितलं निश्चय करायला? तर नारद मुनींनी निश्चय करायला सांगितलं. राम नामाचा जप कर, तुझ्या सगळ्या पापांचं क्षालन होईल. आणि सगळ्या पापांचं क्षालन झालं, राम नाम जपत राहिलं. जे विद्या अविद्या उपाधी तोडून टाकी. विद्या आणि अविद्या, विद्या आणि अविद्या म्हणजे काय? जर सांगितलं शारदा मात्यांनी जाणीवीत असेल त्यांची कधी उपाधी तोडणार नाही. पण जो नेणीवत असेल, स्वतःसाठी करत असेल ना, दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी जी विद्या प्राप्त करत असेल, अविद्या प्राप्त करत असेल, तर त्यांची उपाधी काय करते शारदा माता? तोडून टाकते. जे महापुरुषाची भार्या अति संलग्न अवस्था तुर्या जय करता महत्कार्या प्रवर्तले साधू. बघा, साधू, जे साधू असतात ते लग्न करत नाही. काय करतात? साधू असतात ते सेल्फिश नाही आहेत. ते जगासाठी, उत्तमाचं, देशासाठी नामस्मरण तपश्चर्या करत असतात. त्यांच्या जवळ पण शारदा माता नसते. पण महापुरुषाची भार्या, महापुरुष म्हणजे कोण? जो जगाला ज्ञान देतो, जगाला मोक्षाकडे आणतो, तो सद्गुरू आहे. ते कोण आहेत? सद्गुरू आहेत. त्या सद्गुरू पुरुषाची भार्या. महापुरुष कोण आहे? तर सद्गुरू. त्याची भार्या कोण आहे? तर शारदा माता आहे. अति संलग्न अवस्था तुर्या, जवळीक आहे ती. सद्गुरूच्या कोण आहे? जवळीक आहे. म्हणून तर सद्गुरू काय करतात? निरूपण करतात आणि अनेक भक्त जमा करतात, अनेक भक्त गोळा करतात. ते सगळं भक्त त्या सद्गुरूच्या जवळ येतात. का? तर त्यांच्या जवळ अति संलग्न, त्यांच्या अति प्रेमाने अति जवळीक आहे शारदा माता आहे. बघा, म्हणून सद्गुरूच्या परेतून ती वाणीमध्ये वैखरीवर वदन करत असते, निरूपण. ही ती शारदा माता जय करिता महत्कार्या प्रवर्तले साधू. महत्कार्या प्रवर्तले साधू म्हणजे साधू कितीतरी उपासना करतात तरी पण त्यांच्याकडे ही शारदा माता येत नाही. येते का? ते अखंड नामस्मरणच करत असतात. पण सद्गुरू का आहे? सद्गुरू एकच सोचतो की हा समाज कल्याण प्रबोधन कार्य केलं पाहिजे, समाजाला अज्ञानाकडून ज्ञानाकडे आणलं पाहिजे. ही जी सोच आहे ती सद्गुरूकडे आहे. ह्याच्यामुळे शारदा माता तिथे जवळीक अति संलग्न कार्य करत असते. जे महंतांची शांती, जे ईश्वराची निजशक्ती, जे ज्ञानी यांची विरक्ती, नैराश्य शोभा.
जी महंतांची शांती आहे. महंत, महंत कोण आहेत? साधू संत हे महंत आहेत. त्यांची शांती आहे. बघा, साधू संतांची शांतीच आहे. साधू आहेत ते शांत आहेत. शांत आहेत, फक्त प्रवचन कीर्तन करतात, त्याच्यातून समाज प्रबोधनाचं कार्य करतात. शांती, दुसऱ्यांना शांती देतात, ते साधू संत जे ईश्वराची निज शक्ती, ईश्वराची जी शक्ती आहे ही शारदा माता आहे. त्यांची सुद्धा संत महंतांची जी शांती आहे ही सुद्धा शारदा माता आहे. ईश्वराची जी निज शक्ती आहे, निज शक्ती म्हणजे काय? ईश्वर झोपत नाही कधी. ईश्वर हा अखंड जागा असतो, कधी झोपत नाही. त्यांची जी शक्ती आहे ही शारदा माता आहे. जे ज्ञानी यांची विरक्ती, ज्ञानी लोकांची जी विरक्ती आहे, ज्यांच्याकडे ज्ञान आहे ना त्यांना संसारापासून विरक्त निर्माण करते ही कोण आहे? तर शारदा माता. त्यांच्या परेमध्ये असे काही अंकुर फुटते की संसार हा तुच्छ मानला जातो, ईश्वर सगळे श्रेष्ठ मानला जातो. बघा, संसार हा तुच्छ मानला जातो, ईश्वर सगळ्यात श्रेष्ठ मानला जातो. ही ती कोण आहे? शारदा माता. ज्ञानी यांची विरक्ती. बघा, ज्ञानेश्वर महाराज घ्या, त्यांची विरक्ती ही शारदा माता. निवृत्ती महाराज घ्या, त्यांची विरक्ती शारदा माता आहे. मुक्ताई घ्या, सोपानदेव घ्या, त्यांची विरक्ती पूर्ण कोण आहे? तर शारदा माता आहे. हे चार महान पुरुष. संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज घ्या, ही त्यांची विरक्ती कोण होती? तर शारदा माता होती. म्हणून अखंड काय केलं? संसारापासून, संसारात असून संत एकनाथ महाराज संसारात होते पण संसारापासून विलप्त. तुकाराम महाराज संसारात होते, तुकाराम महाराज, पण संसारापासून कसे होते? विरक्त, विलप्त. त्यांच्याकडे कोण प्रथमच कार्य करायची? शारदा माता. नैराश्य शोभा. कशी होती ही शारदा माता? नैराश्य, आनंद कुठे असतो? प्रत्येकाला, प्रत्येक व्यक्तीला आनंद संसारात असतो, पण जे ज्ञानी असतील त्यांना त्या संसारापासून मुक्त करते, नैराश्य जीवन देते तिथे, आणि विरक्त प्राप्त करत असतात. प्रत्यक्षात ईश्वराची प्राप्ती करत असतात, तिथे ती नैराश्यता संसारापासून देत असते. ही ती शारदा माता. नैराश्य शोभा. जे अनंत ब्रह्मांडे घडी, लीळा विनोदेची मोडी, आपण आधी पुरुष दडी मारून राही. सगळे अनंत ब्रह्मांड, एकच ब्रह्मांड नाही, अनंत ब्रह्मांड. ब्रह्मांड किती आहेत? अनंत. त्यांची नावं पण घेता येत नाही, नावं मोजता येत नाही, अशी ब्रह्मांड निर्माण करणारी कोण आहे? तर घडवणारी शारदा माता आहे. लीळा विनोदाची. लीळा बघा, प्रत्यक्षात श्रीकृष्णाने काय केलं? लीळा केली ना. अखंड त्याच्या कार्यामध्ये जन्माला आल्यापासून ते मृत्यू लोक सोडत इथपर्यंत लीळाच केलेली आहे ना. लहानपणापासून त्याचे सगळे शत्रू उत्पन्न झालेले, तिथे काय केलं त्यांनी? प्रत्यक्षात शक्तीचा वापर केला ना. ही पण कोण आहे? शारदा माता. लीळा विनोदेची मोडी. बघा, आपण या संसारात आलो, संसारामध्ये जे कॉमेडियन्स आहेत त्यांच्याकडे कुठे त्या परेमध्ये काय होतो? मूळ उन्मेष शब्दांचा उगम, कॉमेडियनचा, कलाकारांचा. ही पण शारदा माताच आहे. पण जे बोलते कसे आहेत? हे कसे आहेत? नेणिवेत आहेत. नेणिवेत का? तर स्वतःसाठी कमवण्यासाठी ते सगळं करतात, स्वतःसाठी करतात. तिथे पण ती कार्य करत असते. आपण आधी पुरुषी दडी, आधी पुरुषी दडी मारून राहे. म्हणजे तिथे पण ती कार्य करते. आणि आधी पुरुष कोण आहे? प्रत्यक्ष सद्गुरू. तिथे सुद्धा काय करते? ती तिथे मारून राहे, म्हणजे नम्रतेने कार्य करत असते. जे प्रत्यक्ष पाहता आढळे, विचार घेता तरी नाडळे, जयचा पार न कळे ब्रह्मादिकांशी. तिला प्रत्यक्ष पाहते,
पाहता येतो आपल्याला, शब्दाने पाहता येतो. वा, ज्यांच्याकडे बघा जो उत्तम प्रवचन करते तिथे नम्र असतात सगळीजण. वा, उत्तम शारदा माता गाते ह्याच्याकडून. शब्दाने पाहता येतो, ओळखता येतो. विचार घेता तरी नाडळे, पण प्रत्यक्षात तिला बघायला मिळत नाही. मिळतो का? वाणीनीच बघायला मिळतो, ऐकायला मिळतो. जेचा पार न कळे असे काही कीर्तनकारक असतात. एवढे उत्तमाचे त्या भगवंताचे भक्त असतात आणि एवढा भगवंताची उत्तमाची स्तुती करतात. त्यांच्याकडे पारावरच कळत नाही. बघा, अशी शारदा माता कार्य करत असते. कारण ते कसे असतात? जाणीवेतून कार्य करत असतात. म्हणून तिथे शारदा माता उत्तमाचे कार्य करत असते ब्रह्मादिकांशी.